जाहीर माफी मागतो मराठा समाजाची मी। संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वाईट थंबनेल लावणारी संगीता वानखडे, जवळपास 90 दिवस झाले मी ह्या बाईवरती बोललो नसेल, कारण की मला वाटलं हिच्यात काहीतरी सुधारणा होईल, पण हिच्यावर बोलण्याची आज खरंच गरज आहे। कारण की संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील च्या बद्दल काय काय कमेंट करती, काय काय वाईट बोलती आणि काय काय थंबनेल लावती, याच्याबद्दल हिचा बी एक थंबनेल लावून एक व्हिडिओ बनवत आहे। संगीता वानखडे दिसली मग आपल्याला बुधवार पेठमध्ये, कारण की आम्ही पुण्या येथे दगडूशेठ गणपती यांचं दर्शनासाठी गेलो असता आम्हाला संगीता वानखडे बुधवार पेठमध्ये दिसली आणि पोलिसांनी तिला उचलून नेलं। संगीता वानखडे ही जगती कशावर, हिचा मूलभूत भागवण्यासाठी घरचा किराणा येतो कुठून आणि किती निर्लज्ज बाई आहे हे सर्वांना माहित आहे। कारण की संघर्ष योद्धे 5 कोटी मराठा गोरगरीब मराठा समाजासाठी काम करतायत आणि संघर्ष योद्धे यांच्यावरती चिखलफेक करत आहे। या भाडोत्री बाईचं, ही बाई जिथं दिसेल तिथं हिला काळं फासवणार। आणि हो, लोक म्हणतात की महिलावरती बोलणं कितपत योग्य या महाराष्ट्रामध्ये। मग मलाही एक प्रश्न पडलेला आहे की संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील 5 कोटी मराठा समाजाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जर कधी दुसऱ्याचा अपमान करत असेल तर आपल्या स्वतःच्या बुडाखाली किती अंधार हे बघितल्याशिवाय राहायला नाही पाहिजे। संगीता वानखडे काही मोठी नेता लागून नाही गेली आणि महाराष्ट्रासाठी काय केलं संगीता वान, समाजसेविका म्हणजे काय हे संगीता वानखडेला माहित आहे का? निर्लज्ज बाई आहे ही बाई। आणि हो, ही बुधवार पेठमध्ये दिसली याचा पुरावा माझ्याकडे आहे, कारण की ही 60 दिवसाआधी बुधवार पेठमध्ये दिसली आणि हो, काय तर म्हणे मी आझाद मैदानावर येणार। ये भाडोत्री बाई, ये नक्की ये, तुला जशाच तसं उत्तर देण्यासाठी संघर्ष योद्धे जरांगे पाटील तर देणार नाही, पण त्यांचे मावळे म्हणून आम्ही देऊ। कारण की अंतकरणापासून आम्हालाही कुठेतरी वाटतंय की संघर्ष योद्धे हे 5 कोटी गोरगरीब मराठा समाजासाठी लढत आहे। अरे ना आमदार आहे, ना खासदार आहे, ना मंत्री, ना संत्री आहे, तरीही लाखोनं नाही तर कोटीनं पब्लिक जमा करण्याची क्षमता म्हणजे श्री मनोज जरांगे पाटील। आणि आमच्या देवतावर तू चिखलफेक करते संगीता वानखडे। भाडोत्री बाई, बुधवार पेठमध्ये जा तूच आणि कर तूच। लाज वाटली पाहिजे भाडोत्री बाई तुला, कोणावरती बोलती काय बोलती हे तुला समजतंय का? ज्या दिवशी आमच्या महिलांच्या तावडीमध्ये तू येशील ना, त्या दिवशी तुला कायद्याने चोप दिल्याशिवाय राहणार नाही। कारण की संघर्ष योद्धेवरती बोलणं इतकी तू मोठी नाही आणि तुला ती कायदा म्हणजे काय हे समजतं का? अरे जो व्यक्ती गोरगरीब मराठा समाजासाठी लढतोय त्याच्यावर चिखलफेक करती तू। भाडोत्री शेवटी भाडोत्रीच राहणार।